नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण सोया चंक्स क्रिस्पी ही रेसिपी बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। क्रिस्पी सोया चंक्स बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। इथे सोयाबीन घेतलेले आहेत, थोड्या मोठ्या आकाराचेच घेतले। दोन प्रकारचे सोयाबीन असतात, एक छोटे आणि एक मोठे। तर हे मोठे सोयाबीन घेतलेले आहेत। अर्धी वाटी दही, धणे पावडर आहे, जिरे पावडर, हळद, तिखट, चाट मसाला घेतलेला आहे। चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडरचाही वापर करू शकता। इथे कॉर्नफ्लॉवर घेतलाय, कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता। आणि चवीनुसार मीठ। इथे पातेले घेतलेले आहे, यातच सोयाबीन घालूया। पाणी घालूया सोयाबीन फुगण्यासाठी। एक 20 मिनिटं हे सोयाबीन फुगून घेऊया। सोया चंक्स साठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। दही, तिखट घालूया। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। हळद, जिरे पावडर, धने पावडर, चाट मसाला, चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात सगळे मसाले। तुम्ही बघू शकता मसाला पूर्ण तयार झालेला आहे। सोयाबीन पाण्यात चांगले भिजलेले आहेत 20 मिनिटं। आता यातलं पाणी पूर्ण दाबून घ्यायचंय। सोयाबीनचं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे दाबून। ते आता याच मसाल्यात टाकून घेऊया। सगळं मिक्स करून घ्यायचंय। सोया चंक्सला पूर्ण मसाले लागलेले आहेत। एक 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवूयात। 5 मिनिटं झालेली आहेत। आता यातच कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊयात कुरकुरीतपणा येण्यासाठी। मिक्स करून घेऊयात। इथे कढईत तेल तापलेलं आहे, यात सोया चंक्स तळून घेऊयात। मीडियम टू लो फ्लेमवर सोया चंक्स तळून घ्यायचे आहेत, दोन्ही साइडने गोल्डन ब्राउन होईपर्यंत। सोया चंक्स असे मस्त तळून झालेले आहेत। एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात। सोया चंक्स तयार आहेत, त्यावर आता पेरी पेरी मसाला टाकून घेऊयात थोडा। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।